जंगलात सगळ्यात जास्त गोंधळ कोण करतं? अगदी बरोबर, माकड. पण जंगलाचा राजा कोण आहे? एकदम बरोबर, सिंह. सिंह कधीच विनाकारण ओरडत नाही. त्याचा फक्त शांतपणे चालण्याचा आवाजही समोरच्याच्या मनात धडकी भरवतो. खऱ्या ताकदीचा आणि भीतीचा आवाज गोंधळापेक्षा त्याच्या शांततेत जास्त असतो. म्हणजेच काय, आजकाल लोकांना वाटतं की जो जास्त ओरडतो तो प्रत्येक गोष्टीवर लगेच उत्तर देतो, म्हणजे तो शक्तिशाली आहे. पण खरं सांगू का, हा तुमचा भ्रम आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर लगेचच रिॲक्ट करता, तेव्हा तुम्ही दाखवून देता की तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण नाही. कोणीतरी एक शब्द बोलून तुमच्या मनाची शांतता हिरावून घेऊ शकतं. हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे. खरा शक्तिशाली माणूस हा तोच आहे ज्याला सहज विचलित करता येत नाही. स्वतःच्या आयुष्याचे मालक स्वतः बना. हो, स्वतःच्या आयुष्याचे मालक तुम्ही स्वतः बना. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? होय, दुर्दैव आहे. दुर्दैवाने आज बहुतांश लोकांच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्याच हातात आहे. कोणी तुमचं कौतुक केलं की तुम्ही खुश होता. कोणी तुम्हाला टोमणा मारला की तुम्ही दिवसभर दुःखी राहता. म्हणजेच तुमचा मूड कसा असावा हे तुमचे स्वतःचे विचार ठरवत नाहीत, तर दुसऱ्यांचे शब्द ठरवतात. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या मतावरून स्वतःची किंमत ठरवाल, तोपर्यंत तुम्ही कधीच स्वतंत्र होऊ शकतच नाही. जेव्हा तुम्ही लोकांच्या फालतू बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकता, तेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा वाचवत असता. तीच ऊर्जा तुम्हाला अधिक प्रभावशाली आणि यशस्वी बनवते. ती ऊर्जा जपून ठेवता आली पाहिजे. स्वतःच्या मनाचे आपण मालक बनले पाहिजे, गुलाम नाही. एक खरी आणि प्रेरणादायी गोष्ट, ऑफिस पॉलिटिक्स. चला एका खऱ्या गोष्टीवरून हे समजून घेऊया. एका मोठ्या कंपनीत राहुल नावाचा एक हुशार पण अत्यंत शांत तरुण काम करत होता. त्याच्याच टीममधील काही सहकारी त्याला नेहमी कमी लेखायचे. ऑफिसच्या राजकारणात त्याला अडकवायचा प्रयत्न करायचे. राहुलच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने भांडण केलं असतं किंवा नोकरी सोडली असती. पण राहुलने एक वेगळाच मार्ग निवडला, शांततेचा मार्ग. तो त्यांच्या टोमण्यांवर कधीच उलटून बोलला नाही. तो फक्त हसायचा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचा. काही महिन्यांनी कंपनीत एक अत्यंत महत्त्वाचा आणि आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट आला. कंपनीच्या मालकाने पाहिलं की बाकीचे सगळे फक्त बोलण्यात आणि राजकारणात व्यस्त आहेत, पण राहुल हा एकमेव व्यक्ती आहे ज्याचे रिझल्ट उत्तम आहेत. मालकाने तो प्रोजेक्ट राहुलला सोपवला आणि त्याला थेट मॅनेजर बनवले. काल जे त्याची लायकी काढत होते, आज तेच राहुलच्या हाताखाली काम करत आहेत. मित्रांनो, वादापेक्षा तुमचे परिणाम म्हणजेच रिझल्ट जास्त बोलले पाहिजे. तर मित्रांनो,
ही झाली आजच्या काळातील ऑफिसची गोष्ट, जिथे शांत राहून राहुलने यश मिळवलं. पण ही शांततेची ताकद आजची नाही आहे, तर ती आपल्या संस्कृतीत आणि पुराणात देवांनीही आपल्याला दाखवून दिलेली आहे. या शांततेमध्ये, संयमामध्ये किती मोठी शक्ती लपलेली असते हे समजून घेण्यासाठी आता आपली एक पौराणिक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की शांत राहून जगातील सर्वात मोठ्या रागावर कसं विजय मिळवता येतं ते. एकदा सर्व ऋषीमुनींमध्ये एक वाद सुरू झाला की त्रिदेवांमध्ये म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यामध्ये सर्वात शांत देव कोणता, सहनशील आणि श्रेष्ठ देव कोण आहे. याचं उत्तर शोधण्यासाठी महर्षी भृगू यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. महर्षी भृगू आधी ब्रह्मदेवांकडे गेले आणि नंतर ते भगवान शंकरांकडे गेले, पण तिथे त्यांना योग्य उत्तर मिळालेच नाही. शेवटी ते भगवान विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी वैकुंठ लोकात पोहोचले. त्यावेळी भगवान विष्णू अत्यंत शांत मुद्रेत शेषनागावर योग निद्रेत होते. महर्षी भृगू प्रचंड रागात तिथे गेले. भगवान विष्णू झोपलेले हे पाहून त्यांचा राग अजून वाढला. त्यांनी विष्णूंचा अनादर करण्यासाठी थेट त्यांच्या छातीवरच आपल्या पायाने जोरात प्रहार केला, म्हणजेच लाथ मारली. होय, विचार करा मित्रांनो, संपूर्ण सृष्टीचे पालनहार असलेल्या देवाच्या छातीवर कोणी लाथ मारली. तिथे जर दुसरा कोणी असता तर त्याने त्या ऋषींना भस्म करून टाकलं असतं. वैकुंठातील सगळेजण घाबरले आणि त्यांना वाटलं प्रलय येईल. पण भगवान विष्णूंनी काय केलं? ते रागवले नाही. ते अत्यंत शांतपणे आपल्या जागेवरून उठले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच एक गोड हसू होतं. त्यांनी दोन्ही हात जोडले आणि महर्षी भृगू यांच्या चरणांना स्पर्श केला. भगवान विष्णू अतिशय नम्रपणे म्हणाले, ऋषीवर, तुम्ही मला क्षमा करा. माझी छाती वज्रासारखी कठीण आहे. माझ्या छातीवर प्रहार केल्यामुळे तुमच्या सुकुमार पायाला दुखापत तर झाली नाही ना? भगवंताचे हे शांत आणि अत्यंत प्रेमाचे शब्द ऐकून महर्षी भृगू यांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांचा जो सर्व अहंकार होता, राग होता, तो तिथेच गळून पडला. त्यांनी देवाचे पाय धरले आणि क्षमा मागितली. त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं की जो सर्वात शांत आणि संयमी असतो तोच या सृष्टीत सर्वात श्रेष्ठ असतो. मित्रांनो, या पौराणिक गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? जेव्हा समोरचा माणूस तुमच्यावर ओरडतो किंवा तुमचा अपमान करतो, तेव्हा तो खरं तर महर्षी भृगू यांच्यासारखा प्रचंड रागात असतो. अशा वेळी जर तुम्ही उलट उत्तर दिलं तर भांडण वाढतं. पण जर तुम्ही भगवान विष्णूंसारखे तिथे फक्त शांत राहिलात तर समोरच्याचा राग आपोआप शांत होतो आणि त्याचा अहंकार तुमच्या शांततेसमोर नतमस्तक होत असतो. मेंदूची प्रोग्रॅमिंग आणि संघर्षाची सवय. आपल्या मेंदूला एक विचित्र सवय असते. त्याला नेहमी संघर्ष, ड्रामा आणि वाद घालायला आवडतं. का? कारण हजारो वर्षांपासून आपल्या मेंदूची प्रोग्रॅमिंग अशीच झाली आहे. होय, पूर्वीच्या काळी जगण्यासाठी लढावं लागायचं. त्यामुळे मेंदू नेहमी फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये असायचं.
आजच्या काळात शरीराची लढाई संपली आहे, म्हणून मेंदू शब्दांच्या माध्यमातून भांडण शोधतो. सोशल मीडियामधील कमेंट्स असो किंवा घरातील वाद असो, आपला मेंदू लगेच उडी घेतो. पण जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय गाठायचं असेल तर ही जुनी प्रोग्रामिंग बदलावी लागेल. जेव्हा तुम्हाला खूप राग येईल किंवा कोणाशी तरी भांडण करावंसं वाटेल, तेव्हा स्वतःच्या मेंदूला जाणीवपूर्वक सांगा, थांब, इथे मला माझी ऊर्जा वाया घालवायची नाहीये. रागाची भावना येणे आणि त्यावर कृती करणे यामधील जो काही सेकंदाचा गॅप असतो ना, तिथेच तुमचा विजय लपलेला असतो. सायलेंट डॉमिनन्स. स्वतःला शांत, गंभीर आणि आतून शक्तिशाली बनवण्यासाठी मी आज 5 नियमांचा एक फॉर्म्युला सांगितला आहे. हे 5 नियम तुमच्या मनावर राज्य करायला तुम्हाला मदत करतील. ऑब्झर्व. जेव्हा समोरची व्यक्ती चिडलेली असते किंवा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा लगेच बोलू नका. आधी शांत राहून समोरच्याचा राग आणि तिथली परिस्थिती फक्त डोळ्यांनी समजून घ्या. डिले. समोरच्याला लगेच उत्तर देऊ नका. कोणतीही प्रक्रिया देण्यापूर्वी मनातल्या मनात 1 ते 10 अंक मोजा आणि किमान 10 सेकंद थांबा. यामुळे तुमचा राग लगेच शांत होईल. डिटॅच. स्वतःला त्या वादातून बाजूला करा. स्वतःला एक प्रश्न विचारा, आज ही व्यक्ती जे काही बोलत आहे त्याने 5 वर्षांनंतर माझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? जर उत्तर नाही असेल तर त्या गोष्टीचा विचार करणे तिथेच सोडून द्या. एक्झिक्यूट. लोकांना तुमच्या तोंडाने उत्तर देऊ नका, तर तुमच्या यशाने उत्तर द्या. तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कामाला बोलू द्या. जेव्हा तुमचे रिझल्ट दिसतील तेव्हा समोरच्याची बोलती आपोआपच बंद होईल. लिव्ह. प्रत्येक वादात पडणे गरजेचे नसते. रस्त्यावरून चालताना प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला जर तुम्ही दगड मारत बसला तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. मूर्ख लोकांशी वाद न घालता तिथून शांतपणे निघून जाणे हाच सर्वात मोठा शहाणपणा आहे. खरी जीत आणि परिणामांचा प्रभाव. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते. नेहमी लक्षात ठेवा, शांत राहण्याचा अर्थ कमकुवत असणे किंवा घाबरणे असा मुळीच होत नाही. शांतता हे एक असं शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा वापर फक्त संयमी आणि खंबीर लोकच करू शकतात. जेव्हा तुम्ही तुमचे प्लॅन्स, तुमचे विचार आणि तुमची पुढील पावले गुप्त ठेवता, तेव्हा लोकांना तुमची पुढील चाल कधीच समजत नाही. ही अनिश्चितता समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक आदर, अनामिक भीती निर्माण करते. तुम्हाला कोणालाही ओरडून, भांडून हे सांगण्याची गरजच नाही की तुम्ही किती हुशार आहात किंवा तुम्ही आयुष्यात काय करणार आहात. तुमची शांतता इतकी गडद आणि खोल असू द्या की जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमच्या यशाचा आवाज संपूर्ण जगात घुमला पाहिजे. मनात शांतता ठेवा, स्वतःला आतून मजबूत करा आणि तुमची कृती तुमच्या आवाजापेक्षा जास्त बोलू द्या. आजचा हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला कधी आयुष्यात असं वाटलंय का की एखाद्या ठिकाणी शांत राहून तुम्ही खूप मोठी परिस्थिती हाताळली किंवा कधी विनाकारण रिॲक्ट केल्यामुळे तुमचं नुकसान झाले? तुमचा तो अनुभव मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्यातून काही शिकायला मिळालं असेल
तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि तुमच्या अशा मित्राला नक्की शेअर करा ज्यांना खूप लवकर राग येतो. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळतील. शांत रहा, स्वतःवर काम करा. भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.